कधी-कधी ना स्वयंपाक करायचा खूप कंटाळा येतो, पण काहीतरी चमचमीत आणि मसालेदार खायची इच्छा होते. अशा वेळेस तुम्ही हा अंडा मसाला अगदी पटकन आणि झटपट होणारी रेसिपी घरी बनवू शकता. अगदी हॉटेल आणि ढाबा स्टाईल आहे बरं का. खायला खूप छान लागते. एकदा ट्राय करून नक्की बघा. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण नक्की पहा. चला तर मग रेसिपी बनवायला सुरू करूया. एक चॉपर घ्यायचा. चॉपरमध्ये एक मोठा कांदा कट करून टाकायचा. बरोबरच आपल्याला 2 हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत. एक टोमॅटो घ्यायचा आहे, लालबुंद असायला हवं. अर्धी वाटी सुकं खोबरं घ्यायचं आहे आणि 1 वाटी बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची आहे. चॉपरमध्ये छान असं याला बारीक करून घ्यायचं आहे. मिक्सरला करत असाल तर ओबडधोबड करा, पेस्ट बनवू नका, कारण आपण ग्रेव्ही बनवत नाही, मसाला बनवणार आहोत, तर त्यासाठी आपल्याला चॉपरमध्ये सारखंच चॉप करून घ्यायचं आहे. आता तुम्ही इथे पाहू शकता आपला मसाला छान असा चॉप झालेला आहे. मी इथे तुम्हाला चमच्याने घेऊन दाखवते. अगदी परफेक्ट जसा आपल्याला अंडा मसाल्याला पाहिजे अगदी तसाच हा चॉप झालेला आहे. आता काय करायचं, दुसरा मसाला बनवण्यासाठी एक वाटी घ्यायची. वाटीमध्ये 1.5 ते 2 चमचे दही घ्यायचं आहे. दही हे ताजं असावं, आंबट नसावं. अर्धी वाटी इथे म्हणजेच अर्धा चमचा इथे हळद, 2 चमचे धने पावडर आणि 2 चमचे बेडगी लाल मिरची पावडर. ही फक्त कलरसाठी वापरलेली आहे, ही तिखट नसते. आता 1 चमचा इथे आपण चिकन मसाला घेतला आहे, यामुळे फ्लेवर खूप छान येतो. आता याला मिक्स व्यवस्थित करून घेऊया. जेव्हा आपण हा मसाला टाकतो ना, तेव्हा ह्या मसाल्याचा फ्लेवर आहे ना, ते आपल्या भाजीमध्ये खूप छान येतो बरं का. त्यासाठी याचा वापर केलेला आहे. आता हिरव्या मिरच्या घातलेल्या असल्यामुळं आपण इथे दुसरं तिखट कोणतंच घालणार नाही आहे. आता इथे खलबत्यामध्ये 5-6 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच अद्रक छान असं कुटून घ्यायचं आहे. हा मी मसाल्यामध्ये म्हणजे चॉपरमध्ये बारीक करू शकत होते, पण जेव्हा आपण असं कुटून तेलामध्ये घालतो ना, तेव्हा याचा फ्लेवर खूप छान येतो. त्यासाठी असंच बारीक करून घ्या. आता इथे अंडी घ्यायची आहेत, तर मी अंड्याची क्वांटिटी 4 ठेवलेली आहे. तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी जास्त करू शकता. तुम्हाला हवे त्या आकारात कट करा, पण अशा गोल आकारात कट केल्यानंतर काय होते ना, जे मसाल्यामध्ये टाकल्यावर मसाल्याचा फ्लेवर आहे ना, तो इझिली अंड्यांमध्ये जातो. त्यामुळे अंडा मसाला खायला खूप छान लागतो आणि अंड्याचा सुद्धा फ्लेवर आहे ना, तो मसाल्यात येतो. म्हणजे पूर्ण दोन्ही एकजीव होते आणि त्यामुळे त्याचा फ्लेवर आणखी दुप्पट होतो. त्यासाठी अशा आकारामध्ये अंडे शक्यतो कट करून घ्या. शेवटी तुमची आवड. गॅस चालू करायचा. गॅसवरती कढई ठेवायची. कढईमध्ये आता इथे 2 चमचे तेल टाकायचे. तेलामध्ये लसूण अद्रक पेस्ट टाकायची. छान ह्याला हलकी गोल्डन होऊ द्यायची. हलकी गोल्डन झाल्यानंतर जे आपण चॉपरमध्ये बारीक करून घेतलेला मसाला होता ना, तो मसाला आपल्याला इथे घालायचा आहे. मसाला सगळा घालून घ्या इथे. घातल्यानंतर छान असा व्यवस्थित मिक्स करायचा आहे. आता काय होतं, जेव्हा चॉपरला आपण बारीक करतो ना, तेव्हा त्याचा क्रंच असतो, जो फ्लेवर असतो ना, आहे तसा राहतो. पण जेव्हा आपण मिक्सरला फिरवून ग्रेव्ही बनवतो ना, तेव्हा तो जी मजा अंडा मसाला खाण्यात येते ना, ती त्या ग्रेव्हीमध्ये येत नाही. आता इथे 2 चमचे मिठाचा वापर केलेला आहे. फक्त लक्षात राहू द्या, इथे मीठ वापरल्यानंतर पुढे मीठ वापरायच्या आधी लक्षात राहू द्या, की आपण इथे मिठाचा वापर केला होता. झाकण ठेवून 2 मिनिटं छान असं परतून घेतलं. 2 मिनिटानंतर एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि अगदी 2 मिनिटं आणखी झाकण ठेवून छान असा मसाला परतून द्यायचा. 2 मिनिटानंतर मसाला मस्तपैकी असा परतलेला आहे. त्याला तेलसुद्धा सुटलेले आहे. आता इथे काय करायचं, जो आपण दह्याचा मसाला बनवून ठेवला होता ना, तो मसाला याच्यामध्ये घालायचा. आता इथे दही घातल्यानंतर दही म्हणजे पाणी रिलीज करायला सुरू होते किंवा तेल पण सोडते. तरीसुद्धा आपल्याला छान मिक्स केल्यानंतर आणखी थोडे पाणी घालायचं आहे, ज्यामुळे आपला मसाला व्यवस्थित शिजला जाईल. आणि आता याच्यामध्ये मी थोडे पाणी घालत आहे. इथे थंड घालू शकता किंवा गरमसुद्धा घालू शकता. छान असं व्यवस्थित त्याला मिक्स करून 2-3 मिनिटं झाकण ठेवून मसाला व्यवस्थित दह्याच्या ह्याच्यामध्ये शिजून देऊया. छान असं शिजल्यानंतर तुम्ही पाहू शकता अगदी वरती तेल आलेलं आहे. मसालासुद्धा असा परफेक्ट शिजून तयार झालेला आहे. आता जी आपण कट करून घेतलेली अंडी होती ना, ती याच्यामध्ये घालून घ्यायची आहेत. अंडी घातल्यानंतर आपल्याला मसाला व्यवस्थित हलवायचा आहे, ज्यामुळे अंड्याला पूर्ण मसाला कोट करून घेईल आणि पूर्ण दोन्ही व्यवस्थित मिक्स होईल. आता तुम्ही पाहू शकता, हलवताना फक्त लक्षात राहू द्या, की हलक्या हाताने हलवा, नाहीतर अंडे पूर्ण सगळे तुटले जातील. त्यामुळे हलवताना थोडेसा हलक्या हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्या. जास्त मिक्स करायची गरज नाही आहे. झाकण ठेवून देऊ आणि 2-3 मिनिटानंतर इथे आपला अंडा मसाला बनवून अगदी परफेक्ट असा रेडी झालेला आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची, कारण कोथिंबीरशिवाय कोणताही पदार्थ अपूर्णच असतो. छान असा इथे अंडा मसाला बनवून अगदी रेडी झालेला आहे. तुम्ही हा अंडा मसाला अगदी पांढऱ्या भातावर खाऊ शकता, जिरा राईसवर खाऊ शकता, चपातीवर खाऊ शकता आणि हो, बाजरीच्या भाकरीवर तर हा खूप अप्रतिम लागतं बरं का. एकदा ट्राय करून नक्की बघा. आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्सद्वारे मला नक्की सांगा. आणि तुम्ही हे बनवलेला अंडा मसाला आता कशावर खाणार आहात ना, ते सुद्धा मला कमेंट्सद्वारे नक्की सांगा. सांगायला विसरू नका. ओके, बाय. धन्यवाद.
हं, हं, हं.